राहुल भोईर आणि संदीप बागुल सर. तर पाहतोय की आपण लीग फेरीतला हा शेवटचा सामना आहे. दोन्ही संघ सुपर फोरमध्ये क्वालिफाईड केलेले आहे आणि इतर मात्र नंबर 1 आणि नंबर 2 आणि नंबर 3 ची ही वर्चस्वी लढाई असेल. ज्या प्रकारे पाहिलं होतं की आपण अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली होती, तर मात्र प्रत्येक संघाने आणि जे दोन संघ या स्पर्धेच्या बाहेर गेले त्या संघासाठी एकच सांगेल की आपण नव्या दमाने सराव करा आणि पुढच्या वेळी जेव्हा KPL येईल त्यावर मात्र लक्ष एकच ठेवा की त्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं जाईल. तर सलामी जोडी खेळपट्टीवर पाहते आपण दोन्ही संघाचे 12वे खेळाडू राखीव खेळाडू पण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे, कारण की पाहतोय की आम्हाला खूप अडचण निर्माण होते जेव्हा स्कोरिंग करताना. प्रत्येक खेळाडूचं नाव सातत्याने आम्ही सांगतो की आपण यायचं आहे. धन्यवाद DJ, धन्यवाद. धन्यवाद बँड. पंच आपण मैदानामध्ये राहायचं आहे. आमचे जे दुसरे पंच आहेत, चला आपण मैदानावर ताबा घ्यायचा आहे लगेच. दिनेश नाईक सर, आपण मैदानामध्ये रवाना व्हायचं आहे. तर पाहतोय की आपण इथं मात्र बॅटिंग करणारा जो संघ आहे स्वयं इंटरप्राइजेस विपक्ष पाहतोय आपण प्रिन्स इंटरप्राइजेस असे फाईट इथं मात्र पाहायला मिळेल. नाणेपेकीचा कॉल इथं मात्र पाहिलं होतं, पण प्रिन्स इंटरप्राइज संघाच्या बाजूने गेला होता आणि प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि निमंत्रण दिले इथं मात्र नंदन पाटील अँड कंपनीला की तुम्ही या आणि आमच्या अगेन्स्ट इथं मात्र बॅटिंग करा. KPL 2022चं 5वं पर्व पाहतोय आपण आणि 5व्या पर्वातला हा शेवटचा अंतिम टप्प्याचा क्षण पाहतोय. स्वयं इंटरप्राइजेस संघाचे संघमालक आदरणीय शशिकांत पाटील साहेब, प्रति षटकऱ्याची हॅट्रिकला किंवा चौकऱ्याच्या हॅट्रिकला रोख रक्कम 500 रुपये. षटकार किंवा चौकऱ्याची हॅट्रिक जर मारली तर 500 रुपयाची रोख रक्कम दिल्या जाईल. स्वयं इंटरप्राइज संघाच्या प्रत्येक फलंदाजाला सुवर्ण संधी असेल. तर गोलंदाजी दुरासामर्थ्य गोलंदाज संतोष राईट अमाउंट द विकेट सज्ज होताना समोर खेळण्यासाठी फलंदाज इथं मात्र संतोष. पहिला चेंडू वाईड यॉर्कर चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता. बॅटची मोठी कट घेऊन चेंडू मात्र गली क्षेत्राकडे ट्रॅव्हल झाला होता आणि पहिल्या चेंडू इथं मात्र संतोष आपल्या व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय आणि संघाचं खातं उघडतोय. KPL 2022चा हा लीग साखळी फेरीतला शेवटचा सामना पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होताना फ्लॅट चेंडू होता, सफल क्रॉसवरून मात्र खेळण्याचा प्रयत्न, डाव्या स्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंच दिनेश नाईक सरांचे दुनिया समांतरशीत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 2. साखळी फेरीतला हा शेवटचा सामना पाहतोय आपण. सामना क्रमांक जर पाहिला आपण 11वा सफल झालाय. अराउंड द लेग डावी अस्टिक गोल आणि पहिला धक्का बसला इथं मात्र पहिला फलंदाज बाद. ऑरेंज कॅप ज्यांच्या जवळ आहे तो म्हणजे नंदन पाटील अजून खेळाडू कक्षामध्ये पाहतोय आपण सुरक्षित आहे, ज्यांनी या स्पर्धेमध्ये खूपच चांगलं बॅटिंग परफॉर्मन्स दाखवलंय आणि तिच्या पाठोपाठ मला वाटते की फक्त 2 धावींनी जवळपास सुनील पाटील रेस करताना पाहतोय आपण नंदन पाटील याला. दोन्ही अतिशय महान खेळाडू आहेत. कालेर गावामध्ये सातत्याने पाहतोय आपण. एक डाव्या हाताचा तर दुसरा उजव्या हाताचा, एक रिंग ऑफ किंग तर दुसरा मात्र डेव्हिड वॉर्नरच्या अंदाजामध्ये फटकेबाजी करणारा सुनील पाटील. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहते आपण कमलाकर येतोय, स्ट्राईकला असेल.
नॉर्थ स्ट्रिकला फलंदाज इथं मात्र पाहतोय आपण संतोष व्यक्तिगत पहिल्या चेंडूवर एक धावाची सुरुवात केली होती, स्वतःचं खातं उघडलं होतं. यावेळेस पात्र अजून एक फलंदाज परतीचा प्रवास करेल. लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा फलंदाज बाद. धन्यवाद डीजे बँड पार्टी. तर इथं मात्र निश्चित व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेलं आहे पाहतोय आपण. कालेर गाव जर म्हटलं तर कालेर गावाच्या माध्यमातून खूप लाख मुलाचं सहकार्य करणारे आमचे आधारस्तंभ आदरणीय माननीय श्री छत्रपती पाटील साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांच्या सभेत आदरणीय श्रीधर पाटील साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहेत. त्यांच्यासोबत पाहतोय आपण आदरणीय कुंडलिक भोकरे साहेब आणि इतर मान्यवर सुद्धा पाहतोय आपण व्यासपीठावर आहे आदरणीय देवेंद्र पाटील साहेब. आणि याचबरोबर पाहतोय की आपण विकेटची हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज ठरला आहे तो म्हणजे या स्पर्धेतला संतोष. आणि या विकेटला एक वेगळा महत्त्व प्राप्त झाले कारण की विकेट हॅट्रिकचा चेंडू कोणाला टाकलाय तो म्हणजे ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलेला KPLचा स्टार फलंदाज नंदन पाटील याला मात्र परतीचा प्रवास करण्यासाठी भाग पाडलाय आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा पहिला गोलंदाज ठरलाय या स्पर्धेमध्ये तो म्हणजे संतोष. संतोष यांची संतोषजनक कामगिरी पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये 3 धक्के दिले, धावसंख्या फक्त आणि फक्त धावफलकावर 2. धन्यवाद धन्यवाद. याच पात्र ड्राईव्ह केलं पाहते आपण ऑफ ड्राईव्ह. अतिशय हा वेगवान चेंडू होता. मी विनंती करेन की जेव्हा गोलंदाज बॉलिंग टाकण्यासाठी तयार होते तेव्हा मात्र आपण वाजवायचं नाही आहे कारण की आपला संघ थोडं अडचणीत आहे तरी पण आपण फुल एन्जॉय करतात. याला तर काली टेनिस क्रिकेटचा एक लोकप्रिय खेळ का म्हणतात. फुल एन्जॉय करताना पाहतोय आपण. नाजूक स्थिती पाहतोय इथं मात्र संयम एंटरप्राइजेस संघाची ज्या प्रकारे आघाडीचे 3 महत्त्वपूर्ण फलंदाज संस्थामध्ये बाद झालेत इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. याच पात्रा फटका चांगला आहे पण फटका फटलाय. मिड विकेटने सोडले क्षेत्राकडे अजून एक फलंदाज बाद. खूप खूप धन्यवाद. तर दरम्यान व्यासपीठावर आगमन झालेलं आहे कालेर ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि एक खूप चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय शमीर दादा पाटील साहेबांचं. दादा आपलं सर्वप्रथम व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत आहे KPLच्या आयोजकाच्या माध्यमातून. आणि या ज्या आपण सुंदर ट्रॉफ्या पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर झालेले KPLसाठी मनापासून मी संपूर्ण कालेर ग्रामपंचायतचं खूप खूप अभिनंदन करेन की तुमचा लाख मोलाचा सहकार्य सातत्याने आम्हाला मिळतोय. तर इथं मात्र पहिली वॉर्निंग देताना पाहतोय पण वेळेचं बाण ठेवायचं आहे. प्रिन्स एंटरप्राइज संघाला इथून मात्र आता मैदानावर कोण आहे दिनेश नाईक तुम्हाला या पुढे सूचना दिल्या जाणार नाही. अप्रतिम चेंडू होता. अप्रतिम अँगल म्हणून चेंडू थोडासा बाहेर निघणारा होता. इथं मात्र आडोबॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. आणि ज्यांचं अजून एक खूप लाखमोलाचं सहकार्य आपण ज्यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे असे आमचे आदरणीय समीर तरेसाहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण या स्पर्धेत लागणारे चेंडू
त्याने आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. याच पात्र हुकचा फटका नियंत्रण नव्हतं, फटक्यामध्ये हवेत आहे आणि एक चांगला झेल घेण्याचा प्रयत्न केला होता दिलीप पाटील यांच्या माध्यमातून, पण अतिशय वेगात या 2 धावा पूर्ण करतोय. जर क्वचित KPLचा किताब जर शशिकांत दादा पाटील याच्या संघाने पटकावलं तर अख्खी रात्र आज फुल एन्जॉय राहणार आहे. यावेळेस पात्र सॉफ्ट डिस्मिसल, अजून एक फलंदाज बाद, म्हणजे 5वा फलंदाज बाद झालाय. फुल एन्जॉय करताना पाहतोय आपण स्वयं एंटरप्राइज संघाचे संघमालक आदरणीय शशिकांत पाटील साहेब आणि त्याच्या संघाचं उच्च कोटीचं प्रदर्शन पाहिलंय आपण. आणि आगमन होताना पाहतोय आपण आमचे गुणलेखक डायमंड गोल्डन फिंगर ऑफ भिवंडी एकच वादा अल्पेश दादा, वेलकम, स्वागत आहे आपलं. खूप आनंदित आहे आज इथं मात्र अल्पेश. तर मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा. पुढचं धावताना आपण ऐकूया म्हणजे सहकारी समालोचक संदीप बागुल सरांच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद सुनील पवार यांचा आपण आवाज ऐकत होतो. आणि निश्चितच धावसंख्या आता पाहू शकाल 2 षटकांच्या दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळेला पाहू शकाल चांगली रनिंग बिटवीन द विकेट, अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी निश्चितच मान्यवर आहेत श्रीधरजी पाटील, त्यांच्यासोबत आहे सन्माननीय छत्रपतीजी पाटील साहेब या ठिकाणी आहेत. तसेच समीरजी पाटील, सन्माननीय समीरजी पाटील या ठिकाणी आहेत, ॲडव्होकेट आहेत, ते सुद्धा या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि सन्माननीय पुंडलिकजी भोगरे साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत. या मान्यवरांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय KPL मध्ये, काल्हेर प्रीमियर लीग. आणि तसेच सन्माननीय देवेंद्रजी पाटील सुद्धा या ठिकाणी आहेत. या प्रमुख मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 झालेली आहे आणि 11 धावांच्या मोबदल्यात जवळजवळ 5 विकेट्स गमावलेले आहेत, ते म्हणजे स्वयं एंटरप्राइजेस संघाने. After 2 overs, 5 with the loss of 5 wickets, the score on the total on the board is just 11. This is going to be the 3rd over. Dilip has brought into the attack. दिलीपला या ठिकाणी पाहू शकाल आपण गोलंदाजीसाठी आणलेलं आहे. स्वतः गोलंदाज या ठिकाणी क्षेत्ररक्षण फेरबदल करतोय आणि स्ट्राईकला या ठिकाणी जो कमालीची फटकेबाजी केली होती, षटकारांची हॅट्रिक. KPL मध्ये षटकारांची हॅट्रिक करणारा पहिला फलंदाज सतीश धडाकेबाज फलंदाज आहे. वेळेच्या बाबतीत या ठिकाणी दुसरी वॉर्निंग आलेली आहे पंचांकडनं. धावेसाठी प्रयत्न होईल आणि काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आहे. 3ऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न केला गेला आहे आणि 3री धाव सुद्धा या ठिकाणी सहज घेतली गेलेली आहे. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. द फर्स्ट रन हॅड टेकन व्हेरी क्विक and the second one and the third one, they are running like as fast as hair. ससासारखे या ठिकाणी धावत आहेत दोघेही फलंदाज. This is the 3rd over in progress. Dilip has brought into the attack and the score of the team on the board is 14 with the loss of 6 wickets. You can see that 5 fielders are placed on onside. पुन्हा एकदा दिलीप आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. ब्लॉक होलमध्ये चेंडू होता, हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. फाईन लेगला पात्र शॉर्ट फाईन लेगला 38 सर्कलमध्ये चेंडूला अडवलं जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि थ्रो आहे, पाहू शकाल यष्ट्यांपासनं बराचसा दूर थ्रो केला गेला आणि त्याचाच फायदा निश्चितच मिळाला फलंदाजाला. जोपर्यंत यष्टीरक्षक चेंडूला कलेक्ट करतोय तोपर्यंत त्या ठिकाणी सुरक्षित पोहोचलेत. बँजो पथक सुद्धा या ठिकाणी सज्ज आहे.
पाहूया आता या ठिकाणी दिलीप पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. हनुमान जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलंय आणि निश्चितच पुढचा चेंडू पाहूया. यावेळी मात्र पाहू शकाल चेंडूला तटवलंय ऑन साइडला. दरम्यान दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल आणि दुसरी धाव सुद्धा सहज घेतली जाते. आणि निश्चितच पूर्ण देशभरात थँक्यू धन्यवाद. आणि पूर्ण देशभरात निश्चितच हनुमान चालीसाचं पठण झालेलं आहे. मनोजमं मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वादात्मजम वा नरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. जय श्रीराम. तमाम हिंदू बांधवांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. यावेळी मात्र ब्लॉक होलमध्ये चेंडू होता. आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला आणि निश्चितच या ठिकाणी षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 आणि 18 धावांच्या मोबदल्यात 6 गडी गमावलेले आहेत. खरोखरच आपल्या संस्कृतीसाठी हा खूप मोठा दिवस आहे. रामनवमी नंतर लगेचच हनुमान जयंती. रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे रामेणाभियता निशाचरचमु रामाय तस्मै नमः. रामान् नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलया सदा भवतु मे भो राम मामुद्धर. जय श्रीराम आणि जय हनुमान. प्रत्येक तरुणाने प्रभू रामचंद्रांचं चरित्र वाचन करायलाच हवं. निश्चितच जीवनामध्ये सफलता हवी असेल तर राम आणि कृष्णाला या ठिकाणी आदर्श म्हणून ठेवावाच लागेल. या ठिकाणी पाहू शकाल धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धाव झालेली आहे. जीवनातून निराशा दीनता हिंता काढून टाकायची असेल तर आदर्श हे निश्चितच प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण असायलाच हवेत. धावसंख्या 18 आणि या ठिकाणी आता पाहू शकाल गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज होत असताना मुंडोरा एंड, जो की बराचसा प्रसिद्ध एंड आहे मुंडोरा एंड. आणि मुंडोरा एंड कडनं सज्ज होत असताना भाविक गोलंदाजीसाठी आणि त्याचा सामना करतील फलंदाज संकेत. पाहूया या ठिकाणी गोलंदाजाला संकेत देत आहेत. संकेत की गोलंदाज या ठिकाणी संकेतला संकेत देतोय. भाविक या ठिकाणी वेळेच्या बाबतीत आणखी एकदा वॉर्निंग आलेली आहे. जर याच्यानंतर वॉर्निंग आली तर 2 धावांची पेनल्टी ठोकण्यात येईल. मनगटाचा उपयोग करण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. वाईटने सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या सोबतच संघाची धाव संख्या 19 झालेली आहे. या ठिकाणी पाहू शकाल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज या ठिकाणी पंजांचा बोट आकाशात मात्र फलंदाज बाद. खरं तर या ठिकाणी टॉप ऑर्डरची फलंदाजी काही करू शकली नाही आणि मिडल ऑर्डरची फलंदाजी सुद्धा या ठिकाणी पाहू शकाल हवी तशी कामगिरी पाहायला मिळत नाहीये. चला फलंदाज त्वरित पाठवायचे. खरोखरच नवख्या नवीन तरुणांना या ठिकाणी वाव मिळावा आणि त्यासाठी KPLचं आयोजन केलं. या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल 40+ खेळाडू खेळत आहेत. रेग्युलरमध्ये खेळाडू जे खेळत आहेत ते सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि ज्यांनी क्रिकेट खेळांपासनं जरा पाठ फिरवली आहे ते सुद्धा खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत. म्हणजे खरोखरच हनुमान जयंतीचा औचित्य साधून KPLचं आयोजन केलेलं आहे आणि 5वं पर्व या ठिकाणी आहे. आणि स्पर्धेची विशेषता म्हणजे या ठिकाणी प्रकाश झोतातले सामने पाहतोय आपण.
पाहूया पुढचा चेंडू या ठिकाणी सज्ज होत असताना आणि नवीन फलंदाज मैदानावर आलेत. सुदर्शन चक्र घेऊन आलेत. पाहूया पंकजी तरे यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेला पाहू शकाल चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. श्रीकृष्णाच्या चक्राचं नाव सुदर्शन आणि त्यांच्या शंखाचं नाव पांचजन्य शंख. राक्षसाचा हाडांचा चुरा करून तो शंख बनवला होता. पुढचा चेंडू यावेळेला पाहू शकाल ब्लॉक होल मध्ये चेंडू होता आणि निश्चितच आणि तर चला निश्चितच आपण आता वळूया. या ठिकाणी दयानंदजी भंडारी यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते जे खरोखर आपल्या काल्हेरगावची शान सन्माननीय समीरजी पाटील यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. दयानंदजी भंडारी यांना विनंती असेल ॲडव्होकेट आणि खरोखरच या ठिकाणी सन्माननीय समीरजी पाटील यांचा सत्कार करत असताना सन्मान चिन्ह देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद समीरजी, आपण या ठिकाणी वयात वेळ काढून आलात. तसेच मी पुन्हा एकदा विनंती करेन दयानंदजी भंडारी यांना की आपण आपल्या शुभ हस्ते पंकजी दरे या ठिकाणी आलेले सन्माननीय पंकजी दरे यांचा सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. सन्माननीय पंकजी तरे यांचा या ठिकाणी दयानंदजी भंडारी सन्मान करत असताना वळूया सामन्याकडे. आता या ठिकाणी चेंडू जाईल पाहूया आणि चेंडू सरसावतोय सीमारेषा पार चौकार. पंच बाईकच्या स्वरूपात चौकार. धावसंख्या 25. ब्लॉकहोलमध्ये चेंडू होता. निश्चितच काय जबरदस्त कमालीचा चेंडू टाकलाय, सोबतच षटकाची समाप्ती. आणि निश्चितच या ठिकाणी दयानंदजी भंडारे यांना विनंती करेन सन्माननीय उमेशजी तरे यांचा सुद्धा या ठिकाणी आपण पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करतोय. स्क्रीनवर पाहू शकाल खरोखरच आतापर्यंत संघाची धावसंख्या अजय आणि सुदर्शन साठी सुवर्ण संधी आहे. जर आपण 2 षटकार मारतायत तर दयानंदजी भंडारी यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. खरोखरच या ठिकाणी सर्व खेळाडूंना काल्हेरगावच्या खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम म्हणजे KPL ची ही स्पर्धा. दिलीप या ठिकाणी Dilip has brought into the attack and this time the way let's see what happens there. Meanwhile the batsman gets a single and the umpire says it's a leg bias. अजय पाटील यांना बंटी यांच्याकडनं षटकार मारतात तर 500 रुपये. ₹1000 आहेत. 2000 रुपये 2 सिक्स साठी 2000 रुपये दिले जातील. 2 षटकांसाठी दयानंदजी भंडारी यांच्याकडनं सुद्धा 1000.
आणि शशिकांतजी पाटील यांच्याकडनं एक सिक्सरसाठी आज 500 रुपये. आणि यावेळी मात्र पाहू शकाल राऊंड द लेग खेळण्याचा प्रयत्न. जर घराचं पाठचं दार उघडं ठेवाल चोरी निश्चित होईल. आणि यावेळी जर आपण यष्टी उघडी ठेवाल तर निश्चितच चेंडू यष्ट्यांवर आढळेल. निश्चितच फलंदाज आता बाद होईल. धाव संख्या झालेली आहे 25. पाहूया दिलीप पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर आणि सामना करतील फलंदाज धीरज. एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू सुद्धा आहेत. यावेळेला मात्र पाहू शकाल आणि निश्चितच धाव संख्या स्थिर आहे ती 27. प्रमुख मान्यवर या ठिकाणी श्रीधरजी पाटील, पुंडलिकजी भोकरे साहेब, छत्रपतीजी पाटील साहेब, तसेच देवेंद्रजी पाटील साहेब, पंकजी दरे, समीरजी पाटील हे सर्व मान्यवर या ठिकाणी, उमेशजी तरे या ठिकाणी आनंद घेत असताना स्पर्धेचा. यावेळी मात्र पाहू शकाल बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलंय लॉंग ऑनला. मिड विकेटचा खेळाडू त्या ठिकाणी दरम्यान येईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. थोडीच मिसफिल्ड होती, फंबल होत आहेत आणि त्याचा पूर्ण फायदा मिळेल या ठिकाणी फलंदाजांना. आणि सोबतच 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या आता झालेली आहे 29. 29 रन्स आर ऑन द बोर्ड. With the loss of 8 wickets, this is last over in progress. This time played it in the air. Let's see what happens. Meanwhile, the fielder comes down it and he drops it, puts it down. आणि या ठिकाणी पाहू शकाल झेल निसटतोय हातातून आणि फलंदाजाला जीवनदान मिळेल. धन्यवाद. बँजोची टोळी आलेली आहे आणि जबरदस्त ते या ठिकाणी बँजो वाजवत आहेत. यावेळी मात्र शरीराला आदळतोय चेंडू. पंचांकडे दाद मागितली जाते परंतु दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल आणि निश्चितच या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. आणि फलंदाज 1 शॉट म्हणजे कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. संपलेला आहे आणि पहिल्या इनिंगची या ठिकाणी समाप्ती झालेली आहे. तर या ठिकाणी निश्चितच या KPLचं जे आयोजन केलेलं आहे या ठिकाणी जेव्हा फलंदाजीसाठी हरेशजी जोशी येतील तेव्हा त्यांच्यासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक चौकारासाठी 1000 रुपये दिले जातील दयानंदजी भंडारी यांच्याकडनं. निश्चितच हनुमान जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केले आणि निश्चितच या ठिकाणी धन्यवाद. तर समीरजी पाटील या ठिकाणी आहे, सन्माननीय ॲडव्होकेट
खरोखरच हनुमान जयंतीचा मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजं वा नरयुत्तमुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. बंद्र्या मारुती काल्हेर आयोजित काल्हेर प्रीमियर लीग 2022 सौजन्य सहकार्य ग्रामपंचायत काल्हेर या स्पर्धा पाहून मित्रांनो असं वाटतंय की काल्हेर रुकेगा नहीं. काल्हेर फ्लॉवर भी है और फायर भी है. आताच स्पर्धा झाल्या काल्हेर प्रो कबड्डी आणि आताच या स्पर्धा होत आहेत काल्हेर प्रीमियर लीग. मला नाही वाटत भिवंडी तालुका किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये अशा एकाच गावामध्ये कबड्डी आणि काल्हेर असा दोन्ही उत्साह काल्हेरच्या सर्व खेळाडू आणि काल्हेरचे सर्व कबड्डी खेळाडू एकत्र येऊन अशा पद्धतीने करत असतील. आज हनुमान जन्मोत्सव बरोबर काका. हां, आज हनुमान जन्मोत्सव या जन्मोत्सवानिमित्ताने आज सर्व काल्हेरचे खेळाडू एकत्र येऊन खऱ्या अर्थाने हनुमान जयंतीचा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा करताना आपल्याला काल्हेर युवक या ठिकाणी दिसत आहेत. याचा श्रेय हा बंद्र्या मारुती काल्हेर यांना जात आहे. बंद्र्या मारुतीच्या सर्व खेळाडूंनी पदाधिकारी आणि सहकार्यांनी आता जे मी बोलतोय त्याच्याकडे जरा लक्ष ठेवावं. बंद्र्या मारुती काल्हेर हा एक केवळ आता संघ राहिलेला नाही. बंद्र्या मारुती काल्हेर हा काल्हेरच्या युवा शक्तीची एक ताकद बनलेली आहे. मी काल्हेर बंद्र्या मारुतीबद्दल जर तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचत असेल तर दोन तुम्हाला किस्से सांगतो बंद्र्या मारुतीबद्दल. म्हणून सर्व खेळाडूंनी जरा लक्ष द्यावे. बंद्र्या मारुतीच्या सभासदांनी ज्यावेळेस कलेक्टर ऑफिसला एका कामानिमित्त गेलो होतो त्या ठिकाणी बरेचसे अधिकारी बसले होते. त्यांनी सहज मला विचारला की वकील साहेब तुम्ही कुठले, तुमचा गाव कुठला. तर मी त्यांना सांगितलं मी आपल्याच तालुक्यातील काल्हेर ह्या गावचा आहे. त्यावेळेस लगेचच त्यांनी काय सांगितलं ते तुम्हाला सांगतो. त्यांनी सांगितलं बंद्र्या मारुती काल्हेर का. म्हणजे त्यांना काय माहीत आहे काल्हेरचं तर बंद्र्या मारुती काल्हेर माहिती आहे. म्हणजे आज आपण गावापासून पुढे गेलो. त्याच्या पुढे तुम्हाला इंटरनॅशनल लेवलला एक अजून किस्सा सांगतो जो मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेला होतो. आपण सर्वच जण आपापल्या परीने ग्रुपने आपण देशात आणि परदेशात फिरायला जात असतो. ज्यावेळेस दुबईला फिरायला गेलो होतो एका हॉटेलमध्ये जेवणासाठी बसलो होतो आणि सहजच वेटरला बोललो टी व्ही चालू कर. टी व्ही चालू केल्या त्याच कालावधीमध्ये आपल्या या कुठल्या तरी स्पर्धा क्रिकेटच्या चालू होत्या. तर त्या ठिकाणी दुबईला टी व्ही चालू केल्या खाली लाईन आली की बंद्र्या मारुती काल्हेर चषक. म्हणजे त्या ठिकाणी आपण कमी पडलेलो नाही. असा बंद्र्या मारुती काल्हेरचं नाव देश परदेश आणि विदेशामध्ये गेलेलं आहे. अशा स्पर्धा अशा वेळोवेळी घडू दे आणि त्यासाठी सहकार्य ग्रामपंचायत काल्हेरचं सदैव राहील. सुरुवातीलाच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले छत्रपती पाटील साहेब, श्रीधर पाटील साहेब, पुंडलिक बुवा भोकरे साहेब, विद्यमान सदस्य देवेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते विनोद उमराटकर, पंकज तरे, उमेश तरे, विशाल तरे, अभिषेक, दयानंद भंडारी आणि समालोचक भागुल या सर्वांचं नाव मी जाणून बुजून नंतर घेतला. कारण पाहुणे असले तरच कार्यक्रमाला शोभा येते. म्हणून त्यांचे देखील या ठिकाणी उच्चार करणं गरजेचं आहे. तर पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, बजरंग बली की जय. हरेश जोशी यांच्यासाठी चौकारांसाठी 1000 रुपये दिले जातील दानजी भंडारी यांच्याकडनं. आणि जेव्हा मडवी या ठिकाणी येतील अरविंद त्यावेळी त्यांना सुद्धा देवेंद्रजी पाटील यांच्याकडनं षटकारांसाठी 500 रुपये दिले जातील हॅट्रिकसाठी.
आणि निश्चितच आताच आपण पाहिलं सन्माननीय समीरजी पाटील यांनी मत व्यक्त केलं आणि खरोखरच अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, डॅशिंग पर्सनॅलिटी आहे आणि सखोल अभ्यास ते नेहमीच ठेवत असतात, करत असतात आणि प्रचंड ज्ञानाची मूर्ती या ठिकाणी ते नेहमीच प्रत्येकाला मार्गदर्शन करत असतात आणि ह्यावेळी सुद्धा त्यांनी चांगलं मत व्यक्त केलं. यावेळेला इनसाइड आउट खेळलेला आहे, पाहूया मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण, काय कमालीचा थ्रो होता पाहू शकाल आपण. जसाच चेंडू हातात मिळाला तसाच तो फेकला आणि यावेळेला ही धाव घेण्यात येईल, पाहूया. जर एक विकेट हॅट्रिकला या ठिकाणी शशिकांतजी पाटील यांच्याकडनं 2000 रुपये दिले जातील. विकेटची हॅट्रिक केली तर आपल्याला शशिकांतजी पाटील यांच्याकडनं 1000 रुपये दिले जातील. संतोषने जर या ठिकाणी विकेट घेतले तर दयानंदजी भंडारी यांच्याकडनं 1000 रुपये दिले जातील. यावेळी मात्र पाहू शकाल ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला ढकललंय, शॉट थर्ड मॅनला त्या ठिकाणी चेंडू जाईल आणि दरम्यान एक आणि हरेश यांच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. प्रत्येक चौकारास 500 रुपये, दयानंदजी भंडारी 1000 रुपये. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न होता, पाहूया. चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने, दरम्यान पहिली धाव जोरात पूर्ण करतात, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते आणि हा चेंडू पाहू शकाल काय घडेल त्या ठिकाणी, काय झालंय आणि या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानावर येत असताना ज्याचं नाव आहे भाविक आणि निश्चितच काल्हेर ग्रामपंचायत नेहमीच पाठीशी सदैव पाठीशी उभी राहते. कुठल्याही प्रकारचं आयोजन असू दे, खेळ असू देत, समारंभ असू देत, नेहमी त्यांचं पाठबळ मिळत असतं. पुढचा चेंडू यावेळी मात्र शॉर्टपिच चेंडू होता, ऑफस्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, पूर्णपणे बीट झाले फलंदाज. चेंडू सरळ जातो एसटी रक्षकाच्या हातात, सुरक्षित, कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. संतोष या ठिकाणी गोलंदाजी करतायत. यावेळी मात्र ऑनराइज खेळलाय, हवे चेंडू मिड विकेटला, पाहूया. एका टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केलंय, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 7. प्रिन्स एंटरप्राइजेस संघाची प्रथम फलंदाजी करत असताना 7 धावसंख्या झालेली आहे आणि 7 धावांच्या मोबदल्यात 2 गडी बाद झालेले आहेत. पहले ओवर के समाप्ति के बाद 7 रन आ चुके हैं, 1 विकेट 2 विकेटों के नुकसान पर, और ये दूसरा ओवर गेंदबाजी के लिए मुंडोरा एंड से संकेत. नेवर की पहली गेंद आगे आकर खेलना चाहते थे भाविक, लेकिन गेंद जो है सीधी विकेट कीपर के हाथों में, कोई रन नहीं. कदमों का इस्तेमाल किया लेकिन गेंद जो है बल्ले पर नहीं ले पाए और ये आते ही पहले ही गेंद पर डॉट गेंद संकेत द्वारा. मुंडोरा एंड काफी प्रसिद्ध एंड है. इस बीच रिवर्स रो खेलना चाहते थे लेकिन अपील जरूर की है, लेकिन ये देखिए गेंद सीधी विकेट कीपर के हाथों में.
क्या जबरदस्त गेंदबाजी होती हुई यहां पर संकेत द्वारा। बैक टू बैक 2 डॉट गेंदे की है। इस बीच देखिए यहां पर कदमों का इस्तेमाल किया, फुलटोस गेंद को लिया, बॉलर बैक ड्राइव लॉफ्ट किया था, लेकिन गेंद जो है सीधी लॉन्ग ऑफ रीजन में। तब तक यहां पर 2 रन आसानी से पूरे करते हुए संकेत या ठिकाणी गोलंदाजी करतोय। पहिले 2 चेंडू डॉट टाकले, नंतर तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या। भाविक मोठे फटके खेळण्याची क्षमता ठेवतो, तंत्रशुद्ध फटके मारण्याची कला त्याच्या जवळ आहे। पाहूया पुढचा चेंडू भाविकसाठी। फुल टॉस आणि दिशा दिली स्क्वेअर लेगला आणि मात्र अजयने सुंदर झेल घेतलाय। फलंदाज मात्र या ठिकाणी बाद। आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय। खरोखरच आजचा दिवस एवढा महत्वाचा आहे की रामाचं नाव घेतल्याशिवाय राहतच नाहीये। राघवम रामचंद्रम च रावणारीम रमापतीम राजीव लोचनं रामम तम वंदे रघुनंदनम। प्रत्येक तरुणाने रामरक्षा स्तोत्र म्हणायलाच हवी, ज्याच्यातून ताकद मिळेल। पुढचा चेंडू पाहूया। पुढून मारण्याचा प्रयत्न हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये आणि कव्हरच्या दिशेने चेंडू हवेत। फलंदाज मात्र बाद। अतिशय सुंदर या ठिकाणी धून माऊली बँजो हॅट्रिक साठी विकेटची हॅट्रिक जर घेत आहेत तर 2000 शशिकांतजी पाटील। धावसंख्या झालेली आहे 9 धावा झालेल्या आहेत। 32 धावांचं लक्ष असताना आपण पाहू शकाल संघ बिकट परिस्थितीमध्ये आतापर्यंत 4 गडी बाद झालेले आहेत, ज्याच्यामध्ये समावेश आहे राजन, नंतर हरेश, भाविक आणि कल्पेश। 32 धावांचं लक्ष आहे। ओव्हर झाल्यात आता 30 दुसरं षटक प्रगतीपथावर आहे। पुढचा चेंडू या मात्र पाहू शकाल जमिनी लगतचा फटका, बचावात्मक फटका, शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला अडवलं जाईल। दरम्यान या ठिकाणी या षटकामध्ये संकेतनं फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वाचे विकेट घेतलेत। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 10। 32 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे। अजूनही 18 चेंडू आणि धावांची गरज असेल 22। 18 चेंडू 22 धावांची गरज आहे। काही होऊ शकेल शेवटच्या चेंडूपर्यंत, काही सांगू शकत नाहीये। क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे।
आता मात्र या ठिकाणी खरोखरच चांगलं षटक पाहायला मिळते. नंदन या ठिकाणी मुभा देत नाहीये मोठ्या पटक्या खेळण्यासाठी फलंदाजांना. धाव संख्या आतापर्यंत 13 झालेली आहे. 32 धावांचा पिछा करत असताना पाहू शकाल पुढचा चेंडू. यावेळी मात्र हलक्या हाताने खेळलाय. शॉर्ट तडमॅनला खेळाडू तैनात आहे. दरम्यान दुसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न आणि 2 धावा घेतल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इथून पुढे वाटचाल जिंकायचं असेल तर निश्चितच टिकून खेळावं लागेल. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 2. नंदन या ठिकाणी गोलंदाजी करतोय आणि निश्चितच चांगली लाईन आणि लेंथला मेंटेन केलेलं आहे. फलंदाजांना मोठा फटका खेळू दिला जात नाहीये. पुढचा चेंडू स्ट्राईकला सज्ज होतील शैलेश आणि टॅप केलाय. चेंडू जाईल. पाहूया पहिली धाव जोरात पुढे करते दुसऱ्या धावेसाठी सुद्धा या ठिकाणी. आणि काय नंदनने त्या ठिकाणी आपल्या पाहू शकाल स्वतः नंदन त्या ठिकाणी गोलंदाज चेंडूला अडवतोय. धावा येणं खूप गरजेचं आहे आता, परंतु जखडून ठेवलेलं आहे. संघर्ष करावा लागतोय. धावसंख्या आतापर्यंत 16 झालेली आहे. 16 धावा झालेल्या आहेत. अजूनही 16 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. लॉकलमध्ये चेंडू होता. सुंदर चेंडू आणि हा हिमगाची चोली बाय. आणि यावेळेला आणि निश्चितच आता धावांची गरज आहे. अजूनही 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. येणाऱ्या 12 चेंडूंवर 16 धावांची गरज आहे आणि निश्चितच या ठिकाणी आता काही घडू शकेल. शेवटच्या चेंडूपर्यंत काही सांगू शकत नाहीये. संकेतला या ठिकाणी पुन्हा एकदा आक्रमणासाठी आणलेलं आहे. हॅट्रिकसाठी विकेटच्या शशिकांतजी पाटील यांच्याकडनं 4000 रुपये तब्बल पारितोषिक मिळेल जर विकेटची हॅट्रिक घेत आहेत तर. निखिलजी ताडकर यांचं आगमन झालेलं आहे. बारा चेंडू धावांची गरज आहे. 12 मध्ये 16 धावांची गरज आहे. काहीही घडू शकेल या ठिकाणी सांगू शकत नाहीये. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होत असताना संकेत मुंडोरा यांकडनं हलक्या हाताने खेळलाय. पॉइंटला त्या ठिकाणी खेळू पाहूया. या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी फलंदाज मात्र बाद. स्वयं एंटरप्राइजेस मालक आहेत या संघाचे शशिकांतजी पाटील आणि नेहमीच ते पाठबळ देत असतात. खेळाडूंना प्रत्येक वेळी आपण पाहू शकाल त्यांच्या पाठीशी उभे असतात. शशिकांतजी पाटील यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 4000 रुपयांचं पारितोषिक रोख दिलं जाईल. संघ मालक कसा असावा याचं उत्तम उदाहरण शशिकांतजी पाटील. खरं तर प्रत्येक संघमालक या ठिकाणी सगळ्यांनाच विशेष करून पाठबळ देत असतो, आत्मविश्वास वाढवत असतो. सर्व संघ मालकांचे पुन्हा एकदा आभार. यावेळेला क्लीन बॉल, फलंदाज बाद.
फटाके या ठिकाणी धावसंख्या 17 झालेली आहे. 17 धावा झालेल्या आहेत. अजूनही 15 धावांची गरज आहे. विकेट्स आहेत एकूण 7 गडी बाद झालेत. हॅट्रिक घ्याल तर 4,000 रुपयांचं पारितोषिक शशिकांतजी पाटील यांच्याकडनं दिलं जाईल. दहा चेंडू आणि येणाऱ्या 10 चेंडूंवर 15 धावांची गरज आहे. काहीही घडू शकेल. 10 चेंडू 15 धावांची गरज. परंतु स्वयं एंटरप्राइजेस संघाची काय जबरदस्त गोलंदाजी, काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. संकेत पुन्हा एकदा मुंडोरायणकडनं सज्ज होतोय. अटीतटीचा सामना पाहतोय आपण. शॉर्टपिच चेंडू आणि काय कमालीचा चेंडू टाकलाय. सुंदर या ठिकाणी चेंडू टाकला जातोय. डॉट चेंडू. बॉल टाकताना आपल्याला थोडं वाजवायचं नाहीये, बाकी आपण वाजवू शकता. यावेळी मात्र चांगला फटका. पाहूया लॉंग ऑनला पहिली धाव जोरात पूर्ण करतायत, परंतु काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय. दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी प्रयत्न झालाय आणि मात्र या ठिकाणी पाहू शकाल चेंडू उरले ते फक्त आणि फक्त 8 आणि 8 चेंडू 13 धावांची गरज आहे. 8 चेंडू 13 धावांची गरज. एखादा मोठा फटका जर आला तर मात्र बल्ले बल्ले होऊ शकेल प्रिन्स एंटरप्राइजेस संघाची. अजूनही चेंडू 8 चेंडू 13 धावांची गरज प्रिन्स एंटरप्राइजेस संघाला. परंतु क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. एखादा मोठा फटका खेळायला हवा. यावेळी तर जोरात बॅट फिरवली, परंतु काय कमालीचा चेंडू टाकला गेलाय. संकेत या ठिकाणी गोलंदाजी करतोय. संकेत मात्रे. आता 7 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 7 चेंडू 13 धावांची गरज. स्ट्राईकला सज्ज होतोय निखिल. निखिल मात्र हेअरस्टाईल नेहमीच त्याची चांगली असते, परंतु फटक्यांची स्टाईल सुद्धा आता दाखवावी लागेल. क्षमता आहे मोठा फटका खेळण्याची निखिल मध्ये. आणि पाहू शकाल फलंदाज बाद. काय रंगतदार सामना पाहायला मिळतोय. संकेत याला 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल या विकेटसाठी. काय जबरदस्त 2 षटकार टाकले. 2 षटकार टाकले आणि फक्त धावा खर्च केल्या त्या 6. 4 विकेट सुद्धा घेतलेत संकेत मात्रेने. चेंडू अजूनही शिल्लक आहेत 6 आणि 13 धावांची गरज आहे. मोठा फटका मारावा लागेल. एखादा मोठा फटका आला तर निश्चितच. आतापर्यंत 8 गडी बाद झालेत गोलंदाजीसाठी. या ठिकाणी कामेशला या ठिकाणी गोलंदाजीसाठी आणलेलं आहे. 6 चेंडू 13 धावांची गरज. निश्चितच अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय.
यावेळेला सुंदर चेंडू टाकलाय. खरोखरच कॅप्टनच्या विश्वासाला पात्र ठरतो या ठिकाणी कामेश. ज्या विश्वासाने गोलंदाजीसाठी त्याला आक्रमणासाठी आणलंय आणि खास करून विशेष कामगिरी करतोय. शॉर्टपिच चेंडू होता, आवाजाचा बॅटच्या पट्ट्यात येत नाही. पाहूया आता या ठिकाणी आणि फलंदाज पाहूया. नाटकीय क्रिकेट संधी होती परंतु हा ना त्यामध्ये आपण पाहिलं द्विधा मनस्थितीमध्ये दोघे होते. एकदा मिळतीये 4 चेंडू. अंपायर यस बॅटला लागून 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. काहीही घडेल, कामेश या ठिकाणी महत्वाचं षटक हाताळतोय. 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. मोठा फटका खेळावा लागेल आणि क्षमता आहे. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला आणि चेंडू हा वाईड. अतिरिक्त धाव मिळेल. आता मात्र 11 धावांची गरज आहे. 4 चेंडू 11 धावांची गरज. मोठे फटके मारावे लागतील. 2 मोठे फटके खेळावे लागतील प्रिन्स एंटरप्राइजेस संघाला. जागेवरच मारण्याचा प्रयत्न आणि मात्र हा डॉट चेंडू. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क हे गरजेचं आहे. कोणत्या प्रकारचं फुटवर्क पाहायला मिळालं नाहीये. कामेश पुन्हा एकदा पाहू शकाल. शॉर्टपिच चेंडू होता, ऑप्शनच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा वाईड. आता मात्र काही सांगू शकत नाही. दडपणात दिसत आहेत आपल्याला पाहू शकाल. प्रेशर दोन्ही बाजूंनी आहे. टेन्शन या ठिकाणी दोघांकडनं पाहायला मिळते. दोघांकडे कामेश या ठिकाणी गोलंदाजी करतोय. चेंडू अजूनही उरलेत ते 3 चेंडू 10 धावांची गरज. अटीतटीची लढत. काय रंगतदार सामना पाहायला मिळतोय स्वयं एंटरप्राइजेस आणि प्रिन्स एंटरप्राइजेस या दोन्ही संघांमध्ये. यावेळेला मात्र अतिशय चांगला फटका आणि यावेळेला चेंडूला पाहू शकाल अडवण्यात यश प्राप्त झाले. दरम्यान 2 धावा घेतल्यात आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. तिसरी धाव सुद्धा घेतली. फलंदाजाला निश्चितच थ्रो त्या ठिकाणी केला होता. चांगला कलेक्ट करता आलेला नाहीये आणि दरम्यान धावा मिळत आहेत त्या 2 चेंडू 7 धावांची गरज. निश्चितच आता 2 चेंडू 7 धावांची गरज. कालच्या दिवसात आपण पाहिलं होतं 2 चेंडू 5 धावांची गरज होताना राकेश पाटीलने अतिशय कमालीचा गोल्डन षटकार मारला होता आणि असाच आता राकेश पाटील सारखीच कामगिरी करून दाखवावी लागेल. 2 चेंडू 7 धावांची गरज. स्ट्राईकला सज्ज होतोय दिलीप आणि दिलीप जवळ क्षमता आहे. यावेळेला ब्लॉक होल मध्ये चेंडू सुंदर. या ठिकाणी आता काय कमालीची गोलंदाजी कामेश करतोय. संधी दिली नाहीये. शेवटचे षटक हाताळत असताना पाहू शकाल आपण 1 चेंडू 7 धावांची गरज आहे. जर सामना बरोबरीचा झाला तर दोघांना समान गुण दिले जात. पुढचा चेंडू यावेळी दिलीप आणि यावेळेला सामना निश्चितच जिंकलाय स्वयं एंटरप्राइजेस संघाने.
मॅन ऑफ द मॅच संकेत म्हात्रे आणि बेस्ट कॅच कामेश पाटील. रिद्धी सिद्धी ग्रुपचे सुमितजी यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच संकेत म्हात्रे. सुंदर गोलंदाजी केली, 2 षटका हाताळले, 2 महत्वाचे गडी बाद केले आणि कमीत कमी धावा खर्च केल्यात. आणि सोबतच त्यांना या ठिकाणी सुमितजी यांना विनंती असेल आपण आपल्या 1000 रुपये सुद्धा दिले जात आहेत. कमालीची या ठिकाणी अतिशय कमालीची गोलंदाजी केली आणि त्या विकेटसाठी 1000 रुपये सुद्धा त्या ठिकाणी शशिकांतजी पाटील यांच्याकडनं आलेले आहेत. आणि तसेच सुमितजी यांना विनंती रिद्धी सिद्धी ग्रुपचे सुमितजी यांच्याकडनं या ठिकाणी पाहू शकाल संकेतला मॅन ऑफ द मॅच. आणि निखिलजी इताडकर यांना विनंती आहे की आपण कामेश पाटील सुंदर जेल घेतला होता, टिपला होता. निखिलजी यांच्या शुभ हस्ते कामेशला या ठिकाणी बेस्ट कॅचचं पारितोषिक दिले जात आहे. हो बँड पदक बँड थोडं थंड घ्या. तर मिथुन तरे आपण लवकरात लवकर संपर्क साधायचे व्यासपीठाशी. मिथुन तरे आपण लगेचच संपर्क साधायचा. हरीश जोशी जे टीमचे ऑनर आहेत, प्रिन्स इंटरप्राइजेस टीमचे ऑनर सन्माननीय हरीश जोशी यांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर संपर्क साधायचा. संकेत म्हात्रे तर संकेत म्हात्रेला आपण देणार आहोत पर्पल कॅप. त्याच्या विकेट आहेत एकूण 14. काल्हेर प्रीमियर लीग मध्ये संकेतनं विकेट एकूण घेतलेला आहे 14. तर त्याला आपण देणार आहोत पर्पल कॅप. सुमित पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. सुमित पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देऊ. त्याच्यानंतर आपण सन्मान करणार आहोत सन्माननीय ऑनर ग्रामपंचायत सदस्य काल्हेरचे सन्माननीय हरीशजी जोशी साहेब यांचा आपण सन्मान करतोय. जे प्रिन्स एंटरप्राइजेस या संघाचे ते संघ मालक देखील आहेत, त्यांना मात्र आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. विशाल तरे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना मात्र सन्मानित करतो. थँक्यू सो मच. नक्कीच हरीशजी जोशी, नक्कीच साहेब तुम्ही संघ घेतला आणि तुमचं मनापासून आभार. जे नक्कीच काल्हेर ग्रामपंचायतीचे नक्कीच विद्यमान सदस्य देखील आहेत.
राकेश पाटील आपण संपर्क साधायचा आहे. राकेश पाटील बघा सामना आता मात्र यापुढील होणार आहे स्वयं एंटरप्राइजेस आणि हेमन एंटरप्राइजेस. आपण टॉस करू आणि 5 मिनिटांनी मॅच सुरू करू. चला या टॉस साठी